नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री रामनवमी कशी साजरी करावी, कोणते नैवेद्य द्यावे। 6 एप्रिल 2025 वार रविवार या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे। या दिवशी सकाळी लवकर उठावं, सूर्याला अर्घ्य द्यावं, त्यानंतर देवपूजा करावी। देवपूजा करताना तुमच्या घरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करावा। अभिषेक करताना श्रीराम जय राम या मंत्राचा जप करू घेऊ शकता किंवा पुरुष सूक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता। श्रीरामांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा। तुम्ही जर स्पेशल पूजा मांडणी करणार असाल तर एखादा चौरंग किंवा पाट मांडायचा। अगोदर खाली फरशीवर स्वास्तिक काढायचं, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा। त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं, त्यावर प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो तुमच्याकडं असेल तर फोटो ठेवायचा आणि तुमच्याकडं फोटो व मूर्ती दोन्ही असेल तर मागे फोटो ठेवायचा आणि त्याच्यासमोर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे। तुमच्याकडे पाळणा असेल तर मूर्ती जी आहे ती पाळण्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी 12:39 झालेला आहे, त्यामुळे दुपारी 12:39 किंवा 40 तुम्हाला पाळणा हलवून पाळणे म्हणायचे आहे। तुम्हाला पाळणे म्हणता येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवरती टाका, तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मासंबंधित पाळणे मिळून जातील। तर 5 पाळणे म्हणून प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म तुम्ही करू शकता। बाकी तुमच्याकडे पाळणा नसेल तर जी आपण मूर्ती ठेवलेली आहे किंवा जो फोटो ठेवलेला आहे त्यावर गुलाल अर्पण करावा, प्रभू श्रीरामचंद्रांचा जय घोष करावा, जय जयकार करावा आणि त्यानंतर नमस्कार करून प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे खीर, आता खीर ही तांदळाची केली तर अतिशय उत्तम। बाकी तांदळाची खीर शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची खीर बनवली तरी सुद्धा चालेल। तीही शक्य नसेल तर बासुंदी बनवली तरी सुद्धा चालेल किंवा दुसरं तुम्ही शिरा बनवला तरी सुद्धा चालू शकते। शिरा किंवा तांदळाची खीर यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही बनवू शकता। प्रभू श्रीरामचंद्रांना नैवेद्य दाखवायचा, तुळशी पत्र, फूल, धूप, दीप संपूर्ण त्यांना अर्पण करायचं, ओवाळायचं आणि या दिवशी आवर्जून प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा रामरक्षेचं 11 वेळा पठण करायचं आणि शक्य झालं तर या दिवशी रामायणाचा पाठसुद्धा अवश्य करायचा आहे। ते शक्य नसेल तर मोबाईलवर या दिवशी तुम्ही रामायण ऐकू शकता किंवा रामरक्षा जी आहे ती तुम्ही ऐकू शकता आणि आवर्जून रामरक्षा पठण केल्यानंतर मारुती स्तोत्राचा आवर्जून पठण करावं आणि या दिवशी हनुमान चालीसा सुद्धा पठण करावी आणि किंवा मोबाईलवर ऐकावी आणि जो काही नैवेद्य आपण प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी ग्रहण करावा। तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।